नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्ह्यासाठी यावर्षी 676 कोटींचा निधी मंजूर. सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 44 कोटींच्या वाढीव रकमेसह 589 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 86 कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रातील योजनांतर्गत 1 कोटी 29 लाख रुपये असा 676 कोटी 29 लाख रुपये निधी सांगली जिल्ह्यासाठी मंजूर आहे. धोरणात्मक कामांसाठी 25% निधी राखीव ठेवून विकास कामे प्रस्तावित करावीत असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पाटील, खासदार विशाल पाटील, धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, डॉक्टर विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, उपमहापौर गजानन मगदुम, जिल्हा अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त संजिता महापात्रा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सहआयुक्त पुणे संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाळासाहेब कामत, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 545 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत 86 कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रातील योजनांतर्गत 67 लाख रुपये असा 99.9% खर्च झाला आहे. 2030 पर्यंत जिल्ह्याचा GDP 1,77,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. बैठकीस नियोजन समिती सदस्यांसह राज्यस्तरीय यंत्रणा, जिल्हा परिषद व महापालिका यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.